ओके. तर आपण मानसशास्त्र मानसशास्त्र म्हणजे काय? म्हणजे त्याचा अर्थ, स्वरूप आणि वर्तन अभ्यासाच्या पद्धती हा घटक आपण अभ्यासत आहोत. ओके. हा घटक आपण अभ्यासत असताना अ, हा घटक आपण अभ्यासत असताना यामध्ये सर्वात प्रथम आपण मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय आहे हे पाहिलं. मानसशास्त्र हा सायकोलॉजी शब्द आहे. या सायकोलॉजी शब्द जो आहे तो इंग्लिश आहे की नाही? परंतु तो ग्रीक 2 शब्दापासून तयार झालेला आहे. कोणता आहे ग्रीकचे 2 शब्द? 2 शब्द आहेत बघा. ग्रीकचे 2 शब्द आहेत. एक आहे तो साईक म्हणजे आणि लोगस. सायक आणि लोगस. व्हेरी नाईस. या 2 ग्रीक शब्दापासून त्याची निर्मिती झालेली आहे. हे आपण पाहिलं. सुरुवातीला आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र होतं. मग तो झाला मनाचा अभ्यास करणारे शास्त्र. मग बोधावस्थेचं, अवबोधावस्थेचं आणि वर्तनाचं. अशा पद्धतीनं मानसशास्त्राचा विकास होत गेला आणि मानसशास्त्राचा विकास होत असताना मानसशास्त्राचा जनक कोणाला मानलं जातं? मानसशास्त्राचा जनक कोणाला मानलं गेलं? अरिस्टॉटल. व्हेरी नाईस. करेक्ट. मानसशास्त्राचे जनक हे कोणाला मानलं गेलं? अरिस्टॉटल यांना मानलं गेलेलं आहे. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला? डी ॲनिमा. डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. व्हेरी नाईस. त्याचबरोबर ते कुठले होते? कुठल्या देशाचे होते? ग्रीकचे. ग्रीक. बरोबर. ग्रीकचे तत्ववेत्ता होते. त्यानंतर जो आला तो महत्वाचा म्हणजे कोण होता बरं? अरिस्टॉटल झाल्यानंतर कोण आला? प्लेटो. व्हेरी नाईस. आता हे जे प्लेटो होते ह्या प्लेटोनं सुद्धा एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव काय आहे? रिपब्लिक. व्हेरी नाईस. पहिली प्रयोगशाळा कोणी, कोठे, कधी काढली? तिन्ही प्रश्नाची उत्तरं. कोणी, कधी आणि कोठे पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा? विल्यम वुंट यांनी इसवी सन 1879 साली जर्मनीमध्ये लाइप्झिग विद्यापीठात पहिली प्रयोगशाळा काढली मानसशास्त्राची. पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा काढली. व्हेरी नाईस. खूप छान. उत्तम. आता हे सगळं पाहत असताना आपण व्याख्या पाहिल्या. बरोबर. व्याख्येमध्ये आपण कशा कशाचा अभ्यास करणारे शास्त्र कोण कोण सांगू शकेल? एका झटक्यात 1 लाईनर मध्ये ते जे कोणाकोणाच्या व्याख्या आहेत त्यांना बघता सांगायच्या. आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटलने. व्हेरी नाईस. आणि मनाचे शास्त्र मॅकडोअल. बरोबर. वर्तनाचे वॅटसन. अवबोधाचे सिग्मंड फ्राइड आणि बोधावस्थेचे विल्यम वुंट. करेक्ट. व्हेरी नाईस. बोधावस्थेचे कोणाचे आहे? विल्यम वुंट यांचं आहे. व्हेरी नाईस. आणखीन याच्यामध्ये अजून पण आपल्याला ऍड करता येत. त्यामध्ये आपण मानसशास्त्राच्या शाखा पाहिल्या. मानसशास्त्राच्या शाखेमध्ये महत्वाच्या 2 आपल्या अभ्यासाला कोणत्या आहेत? बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र. व्हेरी नाईस. बालमानसशास्त्र आणि शैक्षणिक मानसशास्त्र हे 2 ज्या शाखा आहेत त्या आपल्या अभ्यासासाठी खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर पाहिलं आपण अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी मानसशास्त्राचा नेमका काय संबंध येतो पाहिलं. एज्युकेशन शब्द कसा बनला ते पाहिलं आपण. बरोबर. आणि त्यानंतर पाहिले आपण शिक्षणाची वैशिष्ट्य काय आहेत, शिक्षणाची वैशिष्ट्य कशी आहेत आणि कोणती आहेत पाहिजे. आज आणि आता आपण महत्वाच्या गोष्टीकडे वळणार आहोत. ती महत्वाची गोष्ट म्हणजे वर्तन अभ्यासाच्या पद्धती. तर मानसशास्त्र झाला. मानसशास्त्रामध्ये तुम्ही बोधावस्था पाहिल्या, अवबोधावस्था पाहिल्या. या सगळ्या पाहत असताना याच्यामध्ये त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. मग या अभ्यास करण्याच्या पण काही ना काही पद्धती असतात. कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं मानसशास्त्राचा अभ्यास करावा लागतं. मानवी वर्तनाचा अभ्यास कसा करणार? मग त्याच्यासाठी प्रयोगशाळा काढली तुम्ही आणि प्रयोगशाळेमध्ये जे सगळं दाखवलं केलं. मग ते सत्यात उतरवायचं असेल किंवा ते करायचं असेल तर त्याच्यासाठी मेथोडॉलॉजी खूप महत्वाची असते. कोणत्या पद्धतीनं आपण मानसशास्त्राचा अभ्यास करणार आहोत आणि कोणत्या पद्धतीनं त्या बाबींचा अभ्यास करणार आहोत हे पाहणं सुद्धा खूप महत्वाचं असतं. यामध्ये प्रामुख्यानं आज आपल्याला 5 या वर्तन अभ्यासाच्या पद्धतींचा अभ्यास करायचा आहे. कितींचा करायचा आहे? 5. आता या वर्तन अभ्यासाच्या ज्या पद्धती आहेत याचं वर्गीकरण
शास्त्रीय आणि अशास्त्रीय अशा दोन पद्धतीमध्ये करता येतं. म्हणजे मानसशास्त्राची शास्त्रीय पद्धत आणि अशास्त्रीय पद्धत अशा दोन आहेत, जे तुमच्या डिस्प्लेला दिसत आहेत. आता ही जी काही शास्त्रीय पद्धत आहे, जी शास्त्रशुद्ध पद्धतीनं केली जाते, त्याचा पडताळा करता येतो, वारंवार तपासता येतं, अशी म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे. जिथं प्रयोग करून आपण करू शकतो. त्यानंतर ना आहे जीवन वर्तन, ज्याला केस स्टडी सुद्धा म्हणतात, आहे की नाही. एखाद्या संस्थेचा किंवा एखाद्या व्यक्तीचा आपण पूर्ण जीवन वृत्तांत काढतो, त्याला त्या अभ्यासाच्या पद्धतीला जीवन वृत्तांत किंवा केस स्टडी मेथड असे म्हणतात. त्यानंतर येतं सर्वेक्षण. वेगवेगळ्या लोकांकडून एखाद्या बाबतीमध्ये माहिती मिळवून आपण अभ्यास करू शकतो. ही सुद्धा शास्त्रीय पद्धत आहे, कारण त्याच्यामध्ये स्टॅट येतो. स्टॅटिस्टिकल आपण अनालिसिस करतो, किती लोकांनी काय म्हटलं, कसं म्हटलं, या बाबींचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश होतो. म्हणून आपण काय केलं, या सगळ्या ज्या काही पद्धती आहेत, है की नाही, या पद्धती त्यांनी शास्त्रीय पद्धतीत टाकली. आणि यातली अजून एक पद्धत येते, ते म्हणजे वैकासिक, ज्याचा विकास केला जातो, ज्याच्यामध्ये डेव्हलपमेंट केली जाते, आणि ती येते शास्त्रीय पद्धतीमध्ये. आणि दुसरी आहे मनोविश्लेषण. आणि ह्या ज्या सगळ्या पद्धती आहेत, त्या सर्व पद्धती शास्त्रीय आहेत. मग अशास्त्रीय म्हणजे ज्याचा कुठला आधार नाहीये, त्याचं आपण व्हेरिफिकेशन करू शकत नाहीये, है की नाही, ज्याला असं टूल वापर, निश्चित असे टूल्स नसतात, अशा बाबीला आपण अशास्त्रीय पद्धत असं म्हणतो. त्याच्यामध्ये येते एक पर्यक पद्धत येते, दुसरं आहे दंतकथा येतात, म्हणजे काही कथेद्वारे येतात ते, आणि तिसरं आहे आत्मनिरीक्षण. आता याच्यामध्ये आपल्या अभ्यासाला जे आहेत की नाही, त्या आपल्याला बघायचे आहेत. आपल्या अभ्यासाला असणारे काय आहेत, प्रायोगिक पद्धत आहे, जीवन वृत्तांत पद्धत आहे, निरीक्षण आहे, आणि त्याच्यातच आत्मनिरीक्षण येते. या सगळ्या पद्धतींचा अभ्यास आपल्याला वापो या ठिकाणी आजच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. हे सगळं करत असताना हे पहा, तुमच्या ह्याच्यामध्ये मी हायलाईट केलेलं आहे की आपण अभ्यासासाठी नेमक्या कोणत्या वापरणार. पहिली येते तुमची निरीक्षण पद्धत, दुसरी येते आत्मनिरीक्षण. आता हे निरीक्षणाच्या पद्धतीमध्ये त्याचा उपप्रकार आहे आत्मनिरीक्षणाचा. त्यानंतर येते ती म्हणजे प्रायोगिक पद्धत, सर्वेक्षण पद्धत आणि जीवन वृत्तांत पद्धत. अशा 5 पद्धतीचा आपल्याला सखोल अभ्यास या ठिकाणी आजच्या ह्याच्यामध्ये करायचा आहे. बरोबर. मग या पद्धतींचा अभ्यास करत असताना अभ्यास का करायचा, की एखाद्या बाबतीमध्ये आपल्याला जर सखोल ज्ञान मिळवायचं असेल, है की नाही, सखोल गोष्टी मिळवायच्या असतील आणि त्याच्यानुसार ना आपल्याला काही इम्प्लिकेशन करायचं असेल, तर आपण अशा पद्धतींचा वापर करू शकतो. आता हे करत असताना सुद्धा या जी काही वर्तन अभ्यासाच्या पद्धती आहेत, है की नाही, आता या वर्तन अभ्यासाच्या पद्धती ज्या असतात, है की नाही, तो आपण बालक जो आहे, आपलं महत्वाची शाखा कोणती आहे, आपण 2 शाखेवरती अभ्यास करत आहोत. हो, एक आहे ते म्हणजे आपण बालमानसशास्त्राचा अभ्यास करत आहोत, आणि दुसरं आहे आपण दुसऱ्या कुठल्या शाखेचा अभ्यास करत आहोत. शैक्षणिक मानसशास्त्र. बरोबर. एक आहे बालमानसशास्त्र आणि दुसरं आहे शैक्षणिक मानसशास्त्र. एकदम बरोबर. आता या ठिकाणी बालमानसशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करत असतो, त्यावेळेस त्या बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करतो, है की नाही. मानसशास्त्राच्या बालकाच्या किंवा बालमानसशास्त्रामध्ये आपण जेव्हा अभ्यास करत असतो, त्यावेळेस त्या बालकाच्या वर्तनाचा अभ्यास करतो, आणि तो दृष्टिकोन कसा आहे त्याचा पण अभ्यास करत असतो, है की नाही. मग बालकाचा विकास कसा होतो, तो कोणकोणत्या टप्प्यातून जात असतो, प्रत्येक टप्प्याची नेमकी वैशिष्ट्य काय असतात, है की नाही, हे आपण त्याच्यामध्ये पाहत असतो. मग हे पाहत असताना कुठंतरी अभ्यास करावा लागेल का नाही, की बालक असंच का करतं, तसंच का करतं. सपोज एखादा बालक विशेष गरजा असणारा असेल, है की नाही, विशेष गरजा म्हणतो आपण त्याला दिव्यांग बालक म्हणतो. कुणाला कमी ऐकू येतं, कुणाला ज्यादा ऐकू येतं, कुणाला दूरचं ऐकू येत नाही, दूरचं दिसत नाही, जवळचं दिसत नाही, असे काही ना काही प्रकार असतात. काही अस्थिव्यंग असतात, काही अपसामान्य बालक असतात, है की नाही, काही अध्ययन अकार्यक्षम बालक असतात, काही बाल गुन्हेगारी क्षेत्रातले बालक असतात. मग ही काही बालकं काय मुद्दाम करतात का? काही बालकांना अशा काही सवयी जडतात, काही अशा सवयी जडतात, चोरी करणं, मारामाऱ्या करणं. मग हे काही अनुवंशानं आलेलं असतं का? तर परिस्थितीवर काही ना काही पगडा पडलेला असतो. मग अशी कोणती परिस्थिती आली त्याच्यावर, की तो ह्या मार्गाला गेला, हे शोधण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याच्या
वर्तनाचा अभ्यास करावा लागतो. आणि मग त्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला निरीक्षण पद्धत असेल, आत्मनिरीक्षण असेल, प्रायोगिक पद्धत असेल, सर्वेक्षण किंवा जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करून आपण त्याच्या वर्तनाचा अभ्यास करत असतो. मग या जी काही बालकं आहेत, विशेष गरजा असणारी बालकं, हा, मग यांना कोणत्या समस्या येतात, मग त्या समस्या उपजत आहेत का, मग कोणकोणते त्याच्यात उपजत गुण आहेत, कोणते उपजत क्षमता आहेत, आहे की नाही. आपण काही लोकांना वंश परंपरेने असे काही गुण आलेले असतात. मग ती कुठून आली, कशी आली, ह्या सगळ्या बाबींचा उहापोह आपल्याला अशा वेगवेगळ्या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धतीचा वापर करून आपण करू शकतो. प्रत्येकामध्ये कोणत्या ना कोणत्या क्षमता असतात. त्या क्षमता शोधाव्या लागतात, त्या क्षमतांचा अभ्यास करावा लागतो. आणि याच माध्यमातून आपण या वर्तनाच्या अभ्यासाच्या पद्धतीच्या माध्यमातूनच आपण बालकाचं व्यक्तिमत्व नेमकं कसं साकारलं जातं हे पाहणार आहोत. आता एखादं बालक वर्गामध्ये खूप शांत बसलेला असतो. का बरं असं असेल? एखादा बालक खूप किडकिडा असतो, मारामाऱ्या करतो, भांडणं करतो. आता अशा बालकांचा शोध घ्यायचा असेल, की याचं वर्तन असं काय आहे? काय झालं बाबा? पहिल्यापासूनच आहे, की मधून कुठं काय झालं? कोणाची संगत लागली, की काय झालं? अशा गोष्टींचा, अशा वर्तनाचा जेव्हा आपण अभ्यास करतो सखोल पद्धतीनं, त्यावेळेस आपल्याला अशा वर्तन अभ्यासांच्या पद्धतीचा वापर करावा लागणार आहे. आता प्रत्येकाचं बिहेवियर हे वेगवेगळं असतं, आउटस्टँडिंग असतं. मग ते बघण्यासाठी किंवा त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला अशा वेगवेगळ्या अभ्यास पद्धतींचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. यामध्ये आज आपण पहिली पद्धत पाहणार आहोत ती म्हणजे निरीक्षण पद्धत, ऑब्झर्वेशन मेथड. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ऑब्झर्वेशन करत असतो आणि हे ऑब्झर्वेशन जे असतं हे 2 प्रकारचं ऑब्झर्वेशन असतं. एक आहे आत्मनिरीक्षण, दुसरं आहे बाह्य निरीक्षण. आता मला सांगा, निरीक्षण म्हणजे काय? तुमच्या भाषेत सांगा. कोण सांगू शकेल बाबा? निरीक्षण कशाला म्हणायचं? तुमच्या भाषेत सांगा. जमल तेवढं सांगा, चुकलं तरी चुकू द्या. डोळ्यात तेल घालून बघण्यासाठी. बारकाईने त्याचे निरीक्षण करणे, काय? बारकाईने त्याच्याकडे लक्ष देणे, वर्तनाकडे लक्ष देणे. बारकाईनं त्याच्याकडे लक्ष देणे. वा, छान छान छान. अजून? खूपच छान. हा, अजून? बस एवढंच? निरीक्षण करतो, ऑब्झर्वेशन करतो. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? तुमच्या शब्दात सांगा. आता आपण सगळे शिक्षक आहोत की नाही? आपण नोंदी करतो शाळेमध्ये, नोंदी करतो की नाही? नोंदीमध्ये आपलं ते ऑब्झर्वेशन टूल आहे. मग ऑब्झर्वेशन म्हणजे नेमकं काय? निरीक्षण एखादी करतो. गोष्ट कशी घडते. हा 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 हा. एखादी गोष्ट कशी घडते याचं जेव्हा बारकाईनं आपण काय करतो, निरीक्षण करतो, पाहणी करतो, त्यावेळेस त्याला आपण निरीक्षण असं म्हणतो. वर्गात वागताना किंवा तुमच्या समोर वागताना, तो शिक्षकाच्या समोर वागताना विद्यार्थी कधी कधी खूप चांगला वागतो, खूप म्हणजे आदर्श वागत असतो. सरांनी मला चांगलं म्हणावं, अमुक म्हणावं म्हणून. परंतु जेव्हा तुमच्या पश्चात, तुमच्या पाठीमागं, तुमच्या माघारी तो कसा वागतो हे सुद्धा महत्वाचं आहे. खेळाच्या ग्राउंडमध्ये कसा वागतो, आहे की नाही? इतर विद्यार्थ्यांची त्याचं वागणं कसं आहे, मनमिळावं आहे, सहकार्याचं आहे, नेतृत्व गुण कसा आहे, भांडखोर आहे की नाही, तो कसा आहे हे जर बघायचं असेल तर मला ऑब्झर्वेशन करावं लागेल. त्याच्या प्रत्येक हालचालीवर मला नजर ठेवावी लागेल. मग ही हालचालीवर जेव्हा मी नजर ठेवतो त्यावेळेस मी ऑब्झर्वेशन करत असतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तिसराच माणूस त्या गोष्टीवरती, हालचालीवर शोध करतात. त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? बाह्य निरीक्षण म्हणतो. कसलं म्हणतो? बाह्य निरीक्षण. मग कधी कधी आपल्याला आत्मनिरीक्षणाची सुद्धा गरज असते. पहा, आत्मनिरीक्षण म्हणजे काय आहे? आपण स्वतः आपला आत्म्याचा किंवा आपल्या स्वतःचा जेव्हा आपण काय म्हणतो, आपण त्याला ऑब्झर्वेशन करतो, त्याला आपण आत्मनिरीक्षण म्हणतो. आता तुमच्या भाषेमध्ये सांगा बघू. जसं तुम्ही निरीक्षणाचं सांगितलं तसं तुम्ही आत्मनिरीक्षण म्हणजे नेमकं काय हे तुमच्या भाषेत सांगा. पाहू बघू कोणाला जमतंय, किती येत आहे. आत्मनिरीक्षण कशाला म्हणायचं? एवढी सोपं आहे ना, काय अवघड नाहीये. चुकू द्या, चुकलं तर त्याला काय असतंय?
सर अंतर्मनातून केलेलं निरीक्षण स्वतःचे. करेक्ट करेक्ट. खूप छान आहे की अंतर्मनामध्ये डोकावून पाहणं, अंतर्मनामधून बघणं. आता अंतर्मन म्हणजे काय आहे? आत डोकावून पाहणं म्हणजे कुठं पाहणं नेमकं? तर आपण अंतर्मुख जेव्हा होतो त्यावेळेस आपण स्वतःच्या अनुभवांचं आपण काय करत असतो? निरीक्षण करत असतो. बरोबर की नाही? मी ह्या परिस्थितीमध्ये असा का वागलो किंवा मी ह्या परिस्थितीमध्ये कसा वागत आहे याचं जेव्हा आपण एकांतामध्ये बसून आपण काय करतो? ऑब्झर्वेशन करतोय की नाही? आता समजा एका दोघं मित्रामध्ये भांडण झालं आणि दोघांची दोन्ही मित्र जिवलग होते पण जिवलग मित्रामध्ये भांडण झालं. पण मग नेमकं कोण चुकलं? भांडण शांत झाल्यानंतर ना एका मित्रानं काय केलं? स्वतः चिंतन केलं की बाबा कोण चुकलं? मी चुकलो का? माझी काय चूक होती? हे जेव्हा आपण आतमध्ये डोकावून पाहतो, आपल्यामधला ईड, इगो, सुपर इगो आपण चेक करतो. हं? गरज नसताना आपण अग्रेसिव्ह होतो का? अशा गोष्टींचं जेव्हा आपण उहापोह करत असतो, त्यावेळेस आपण काय करतो? आत्मनिरीक्षण करत असतो. आपण डोकावून पाहत असतो. एखादी जेव्हा घटना घडत असते किंवा त्या घटनेचा आपण अनुभव घेतो आणि त्या अनुभवावरून किंवा त्याच्या वृत्तांतावरून आपण काय करतो? एखाद्या गोष्टीचं कथन करतो. म्हणजे नेमकंच काय करतो आपण? आत्मनिरीक्षण करत असतो. आतमध्ये डोकावून पाहत असतो, की आपण असं का बरं केलं? मग काय करायला पाहिजे होतं? मग नेमकी चूक कोणाची होती? मग आपली असेल तर आपण मग त्याला सुधारवण्याचा प्रयत्न करत असतो. मग ही जी काही आत्मनिरीक्षण पद्धती आहे, ही स्वतःवर अवलंबून आहे. ही दुसऱ्यावर अवलंबून नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फायदे बघितलं तर याचे खूप फायदे आहेत आणि तोटे पाहिले तर सुद्धा खूप तोटे सुद्धा आहेत. कारण आत्मनिरीक्षण जेव्हा आपण करत असतो, त्यावेळेस खूप मर्यादा येतात. काय बरं मर्यादा येतात? पहिली गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळी डोकावून पाहतो आणि त्याच्यामध्ये चूक आपली दिसली. आता मगाच उदाहरण दिलं मी तुम्हाला, की 2 मित्र खूप जिवलग होते आणि दोघांमध्ये भांडण झालं. आणि या दोघांमध्ये जेव्हा भांडण झालं, त्यावेळेस एका मित्रानं काय केलं? आत्मनिरीक्षण केलं आणि त्या आत्मनिरीक्षणामध्ये त्याच्या लक्षात आलं, की आपण चुकलेलो आहे. आपण त्याला काहीतरी बोलायला नको होतं, मारायला नको होतं, अमुक-अमुक जो बी कुछ आहे, ते करायला नको होतं. परंतु जगासमोर काय येईल? मित्राला काय वाटेल किंवा कोणाला काय वाटेल? म्हणून कधी-कधी अशा वेळेस आपण खोटं बोलतो. नाही, नाही, माझं बरोबरच होतं, त्याचं चुकलोय. अंतर्मनानं सांगितलं, की आपण चुकलोय. पण बाह्य मनाने सांगत असताना आपण काय करतो? ती चूक आपली नसून ती त्याच्यावर ढकलून देतो. मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे मर्यादा इथं येतात. स्वतः माणूस खरं बोलेलच कशावरून? आपल्या अडचणी सांगूनच कशावरून? आहे की नाही? ही सगळ्यात महत्वाची त्याची काय आहे? एक मर्यादा आहे म्हणून आपण किंवा एक तोटा आहे आपण असं त्याला सांगू शकतो. आणि नक्कीच या आत्मनिरीक्षण जी पद्धत आहे, त्याला मर्यादा येतात. आणि या आत्मनिरीक्षणाचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत, हे आता आपण बघूयात. आता आपण पहिलं पाहूयात, की आत्मनिरीक्षण पद्धतीचे नेमके फायदे काय येतात? त्याचे नेमके गुण काय आहेत? चला तुम्हीच सांगायचं आता. आत्मनिरीक्षण म्हणजे मी काय सांगितलं, की स्वतःला स्वतःमध्ये डोकावून पाहणं. आणि डोकावून पाहत असताना मग तो खरं बोलेलच काय काय करेल हे सांगितलं मी तुम्हाला. आता ह्याच्यातलं आपल्याला काय पाहायचं आहे? आत्मनिरीक्षण पद्धतीचं गुण पाहायचा आहे. फायदा. काय गुण आहे बरं? सांगा ना चला. असं गपगप राहू नका. काही सेवन करत आहात का सगळेजण? काय झोपी गेलेले आहात का? मोबाईल दूर ठेवून बोलत आहात का? चला 5 मिनिटासाठी सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा. 5 मिनिटासाठी सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करा. पटपट 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 ऑन करायचे. कॅमेरे ऑन करा. चला कॅमेरा ऑन करा. तुम्हाला नेहमी Sir, light सांगितलं की गेली तुम्ही एक कुठं minute. बसायचं आहे? तुम्ही मेन स्टडी रूम मध्ये बसायचं आहे आणि तुमचं लक्ष लेक्चर मध्ये असलं पाहिजे. जर तुम्ही किचन रूम मध्ये स्वयंपाक करत असाल तर माझ्याकडे काय लक्ष देणार आहे तुम्ही? बरोबर आहे की नाही? हां. आता ते IPL चालू आहे, तर मॅच बघता बघता जर तुम्ही क्लास अटेंड केला तर तुम्हाला काय कळणार आहे? मी काय शिकवत आहे ते. चलो देखने दो क्या क्या चल रहा है. हाँ किचन में है फिर भी कहा तक मैंने. कशा प्रश्नाची उत्तर येतील? आहे का नाही? लक्षात ठेवा Light हे गेली आहे. हे तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी नाही आहे. तुम्हालाच याचा बेनिफिट होणार आहे. मेरे को क्या है उसका? मला याचा बेनिफिट कुछ भी नाही आहे. आणि ह्या बेनिफिट मधून आपल्याला पास व्हायचं आहे पहिल्याच प्रयत्नामध्ये. आणि जेव्हा आपण पहिल्या प्रयत्नामध्ये पास होणार आहोत,
पास होणार आहे तर तेव्हा तुमचं बेनिफिट होणार आहे. मग आपण अभ्यासाला बसत असताना प्रॉपर सिटिंग मध्ये बसलेलो आहोत का, वैयक्तिक रूम मध्ये बसलेलो आहात का, प्रॉपर आपल्या मोबाईल, हेडफोन हे सगळ्या गोष्टी आपल्याजवळ आहेत का, पेन, नोटबुक या सगळ्या गोष्टी आहेत का, हे महत्वाचं आहे. आणि मग जर असेल तर मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला झटकन येणार का नाही, येतील का नाही, येतील की हो नाही सर. बघा, तरी सुद्धा नुसतंच हो, ऐकून सर. राहील. हो, हो, येस हो. सर नो. हो सर. हा, हो सर. सध्या आपली अशी कंडिशन आहे, 8 वाजले, दुपारभर ऊन भरपूर होतं, आता मस्त बरं वाटतंय सर. आणि तुमचं ऐकताना असं मस्तपैकी असं कीर्तन वगैरे ऐकायसारखं वाटतंय आणि आता आम्हाला झोप यायला लागली. असं काय होतंय का, नाही सर. होतंय का असं काय? नाही सर. नाही सर. मग असं काही जर होत नसेल तर प्रश्नांची उत्तरं सहज सोपी आहेत, द्या ना मग, चुकू द्या. गपगप बसून काय आहे. आता तुम्ही सगळ्यांनी आपला व्हिडिओ बंद केला तरी चालतं. आता कळलं मला तुम्ही कसं कसे बसलेला आहात, काय आहे, तुमचं लक्ष आहे का नाही कळले. अब तुम्हाला प्रॉपर अपना पूरा व्हिडिओ बंद करतो. आता सांगा आता मग काय आहे त्याचा फायदा काय. आत्मनिरीक्षण म्हणजे कळलं, स्वतःचं ऑब्झर्वेशन स्वतः करून सांगू शकतो, है की नाही. हा सर. चल, अजून काय सांगायचंय तुम्हाला. चला, फायदा सांगा आता. काय फायदा होऊ शकतो याचा, चांगला होतंय का वाईट होतंय का काय होतंय. आत्मनिरीक्षण केल्याने स्वतःची चूक समजते सर. हा, व्हेरी नाईस. आत्मनिरीक्षण केल्यानं स्वतःची चूक समजते. वा, खूप छान, मस्त. अजून तर स्वतःचे गुण आणि दोष काय समजते. वा, छान, खूप छान. स्वतःचे गुण काय आहेत, स्वतःचे दोष काय आहेत हे सुद्धा कळतात. वा, छान. अजून एवढे पण कसं छान. वागायचं? आत्मनिरीक्षणामुळे करावं, आपण कोणती स्वतःच्या गोष्ट चुका करू नये. सुधारू शकतो सर. स्वतःच्या चुका सुधारता येतात. वा, खूप छान. एवढे ब्रिलियंट लोक असताना सुद्धा शांत बसले पा. बोला आपण बोला. कसं वागायचं हे कळतं. हा, आपण कसं वागायचं हे कळतं. अरे वा, खूप छान. आपण कसं वागायचं हे सुद्धा कळतं. वा, अजून कोणती गोष्ट करावं, कोणती गोष्ट करू नये हे हा, सुद्धा समजतं. हे सुद्धा समजतं. वा, छान. बोलवडा तो काय आहे. नाही क्रिकेट खेळलोय. रुको. हॅलो, आवाज बंद झाला का? सरांचं माहीत पडलं. अब आ रही क्या आवाज मेरी, आवाज येते. हो सर, आता येते. खूप छान तुम्ही उत्तरं दिली. एवढी चांगली उत्तरं असताना सुद्धा तुम्ही शांत बसताय. जोपर्यंत आपण एखाद्या चर्चेमध्ये सहभाग घेत नाही तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी कळत नाहीत. तो त्यात आपण काय केलं पाहिजे, या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण स्पष्ट केल्या पाहिजे. बरोबर. आत्मनिरीक्षणाचे फायदे तुम्ही खूप छान सांगितले. अजूनही फायदे आपल्याकडून काय राहून जातात ते पण मी सांगू शकतो. जसं की बघा आता, आत्मनिरीक्षण ही पद्धत काही खर्चाची आहे का, ह्याला काही खर्च लागतो का, लागतो का, काय खर्च लागतो, नाही. काय पैसे मोजावे लागतात का. नाही. नाही. म्हणजे काय झाली, एक बिनखर्चाची झाली. आत्मनिरीक्षण केल्यामुळे वेळ पण वाचेल तुमचा, वाचेल का नाही. कुणाला विचारण्याची गरज पडणार नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहायची गरज पडणार नाही. याच्या पलीकडे जर जाऊन आपण पाहिलं तर आपणच आपले विचार स्पष्ट मांडू शकतो का नाही. आपल्या मनातल्या भावना, आपल्या काही वेदना, आपल्या काही अडचणी याचं स्पष्टीकरण, याचं विश्लेषण आपण योग्य पद्धतीनं मांडू शकतो. आपलं अनुभव, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण आत्मनिरीक्षणानं मांडू शकतो. हे सगळं केल्यामुळं आत्मनिरीक्षण जर केलं तर आपला जो काही दोष आहे तो आपल्याला कमी करता येतो. नुसतं कमी करता येत नाही तर एखादा दोष आपण मुळासकट काढून टाकू शकतो.
हे सगळ्यात महत्वाचं आपल्या या आत्मनिरीक्षणाचे आपल्याला फायदे सांगता येईल. हे सगळं करत असताना आत्मनिरीक्षण करताना आपण कित्येक वेळा त्याचा पडताळा पण करू शकतो. हे असंच का झालं, तसंच का झालं, हा हे आपल्याला त्या ठिकाणी करता येईल, पडताळून पाहू शकतो. आत्मनिरीक्षणामधील जे काही भावना आहेत आपल्या, आपले विचार आहेत, या सगळ्या गोष्टींचा जो आपल्याला जिवंतपणा आपण म्हणतो की नाही, तो आपण अनुभवू शकतो. आपल्या भावना नेमक्या कशा उद्रेक झाल्या, हा जसं की सासू सुनेच्या भांडणामध्ये सासू अग्रेसिव्ह होते किंवा सून अग्रेसिव्ह होते, मग त्यावेळेस आपल्या नेमक्या भावना कशा झाल्या याचं आत्मनिरीक्षण करत असताना एक फिलिंग सुद्धा आपण घेऊ शकतो, अनुभव घेऊ शकतो. हे झाले खूप महत्वाचे फायदे. आता या फायद्याबरोबर जसं एखाद्या नाण्याला दोन बाजू असतात, तसंच ह्या बाबीला सुद्धा आहे. आत्मनिरीक्षण पद्धतीला त्या पद्धतीने फायदे आहेत, त्याचे तोटे सुद्धा आहेत. काय असतील बरं तोटे? चला तुम्ही सांगा, मग मी सांगतो आतासारखं. चला तोटे सांगा भाऊ. काय तोटा असेल? एक सांगा. एकाने एक सांगितली की ऑटोमॅटिक दुसरा सांगू शकतो. बघू किती जण फक्त सांगतात. स्वतःच करता येते, हा स्वतःच करता येते आत्मनिरीक्षण. हा दुसऱ्याचं करता येत नाही. दुसऱ्याचं करता येत नाही. आत्मनिरीक्षणाची व्याख्याच ती आहे. आत्मनिरीक्षण आत्म्याचं म्हणजे आपण स्वतःच करू शकतो, दुसऱ्याचं करू शकत नाही. वा छान. हे एक तोटा आहे, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याचं करायचं आहे, मग त्याला बाह्य निरीक्षण करावं लागेल. छान. अजून आपल्याला जेवढं ज्ञान तेवढ्यावरच आपण आत्मनिरीक्षण करू शकतो. आपल्याला जेवढं ज्ञान आहे तेवढ्यावरच आपण आत्मनिरीक्षण करू शकतो. बरं ठीक आहे, व्हेरी नाईस. अजून छान. अजून आता समजा तुम्ही खूप डिप्रेशन मध्ये गेलेला आहात किंवा तुम्ही भावनिक उद्रेक झालेला आहे, अशा वेळेस आपण आत्मनिरीक्षण करू शकतो का हो? जसं की बघा, एखादा प्रेमामध्ये पडलेला माणूस ते का नाही वन वे साईडला आला आणि त्याला ते धोका मिळाला प्रेमामध्ये आणि आता तो डिप्रेशन मध्ये गेला. असा डिप्रेशन मध्ये गेलेला माणूस आत्मनिरीक्षण करू शकतो का? माझं नेमकं कुठं चुकलं, काय झालं बरं, कसं काय झालं, करू शकतो का? नाही. हा. नाही आणि करू शकत. जर केलंच, जरी समजा केलंच, एक तर करतच नाही आणि समजा जर केलंच तर ते काय बरोबर असणार आहे का? ते तिथे काय असणार आहे? नाही, शाश्वती नाही. हा त्याची शाश्वती असणार आहे का? ते खरंच बोलल, ओरिजिनलच सांगल आणि त्या सगळ्या चुका आपल्यावरच सांगू शकेल का? नाही नाही नाही. म्हणून आत्मनिरीक्षण करायचं काम एवढं सोपं नाही हो. आत्मनिरीक्षण जे आपण करतो का नाही, हे काम एवढं सोपं नाही जेवढं आपण सोपं समजतो. हे काम जे आत्मनिरीक्षणाचं, हे एकदम ज्या काही एखाद्या माणसाच्या भावना खूप तीव्र प्रमाणामध्ये झाल्या असतील किंवा त्याला काय कठोर सोसलेलं वगैरे असेल आणि तो एखाद्या वेळेस संतापलेला असेल, अशा अवस्थेमध्ये तो कधीही निरीक्षण किंवा आत्मनिरीक्षण करू शकणार नाही. आणि जर केला, आता समजा मी खूप आनंदात आहे, मी खूप 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 खुश आहे, अशा वेळी सुद्धा मी आत्मनिरीक्षण करू शकत नाही हो. कारण आनंदाच्या ज्या वेळेस अवस्था असते ना, ती तशीच्या तशी टिकते का? नाही. कुठंतरी काहीतरी झालं, काहीतरी ते खटकलं आत्मनिरीक्षण करताना, तर ते आनंदावर विरजण येईल, म्हणून तो करत शकत नाही. म्हणून आत्मनिरीक्षणाचे सगळ्यात महत्वाचे तोटे काय आहे, की आपण तीव्र भावना ज्यावेळेस जागृत असतात त्यावेळेस आपण आत्मनिरीक्षण करू शकतच नाही. आपल्या ज्या काही गोष्टी आहेत, जे मानसिक मेंटल प्रोसेस आहे, ह्यातल्या मेंटल प्रोसेस मधल्या काही घटना, काही बाबी ह्या अदृश्य आहेत, ह्या अस्पष्ट आहेत. आणि मग ह्या अस्पष्ट असल्यामुळे, जसं की आता मन आहे, आत्मा आहे, कल्पना आहे, विचार आहे, भावना आहे. भावना काय असं काढून दाखवू शकतो का? मला लय राग आले असं तुम्ही काढून, कितपत राग आला हे काढून दाखवू शकता का तुम्ही? असं काय मीटर आहे का तुमच्या डोक्यावर लिहिलेलं आहे का कपाळावर असं, की मला 100% राग आलाय, मला 70% राग आलाय, आता मी समोरच्याला फाडूनच खातो, असं काही येतंय का? नाही. मग अशा ज्या काही मेंटल प्रोसेस आहेत, या प्रोसेसचं आपण निरीक्षण करू शकतो का? आत्मनिरीक्षण करू शकतो का? किती राग आला, कितपत राग आला, काय करू शकतो का आपण? नाही. इट इज इम्पॉसिबल. आणि हे आत्मनिरीक्षण जे आहे, हे आत्मनिष्ठ आहे, प्रत्येकावर अवलंबून आहे, ती व्यक्ती सापेक्ष आहे.
तुम्ही आत्मनिरीक्षण केल्यावर तुम्हाला वेगळंच फिलिंग येणार आहे आणि मी आत्मनिरीक्षण केलं की मला वेगळीच फिलिंग येणार आहे. त्यामुळं हे वस्तुनिष्ठ आहे का हो? हे वस्तुनिष्ठ नाही तर हे व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्येक व्यक्तीसोबत प्रत्येक व्यक्ती बरोबर ह्याचं जे काही निरीक्षण आहे, याचं जे काही अनुभव आहे हे वेगळं वेगळं येणार आहे. प्रत्येकाच्या आवडी निवडी, प्रत्येकाचा विचार, प्रत्येकाच्या मनामध्ये कुणाच्या ना मनामध्ये काय म्हणतो आपण त्याला पूर्वग्रह दूषित असतं की नाही. म्हणजे माझ्याशी सासू कधी चांगलंच बोलू शकत नाही. मग मी आत्मनिरीक्षण करताना माझ्या मनामध्ये जरी माझं चुकीचं असलं तरी मी सगळं खापर तिकडे टाकणार आहे. कारण काय आहे? कारण माझा असणारा पूर्वग्रह, त्या व्यक्तीबद्दल माझा असणारा अनुभव, त्या व्यक्तीबद्दल असणारा माझी एक विचार हे त्या ठिकाणी आडवं येऊ शकतो आत्मनिरीक्षणामध्ये. त्यामुळे एक मोठी अडचण या ठिकाणी होऊ शकते. त्याचबरोबर आपण काय करू शकतो, एकाच अनुभवासंबंधी जर दोन व्यक्तींचा अनुभव वेगवेगळ्या प्रकारचा असतो आहे की नाही. एकाच प्रकारामध्ये जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की इथं बरोबर 10-12 जण आहेत. 10-12 जणांच्या डोळ्याला मी जर पट्टी बांधली आणि यांना असं घर 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 2-4 किलोमीटर पट्टी बांधूनच फिरून आणलं आणि एखाद्या डार्क रूम मध्ये टाकून दिलं, तर हे प्रत्येकाला येणारे अनुभव एकसारखेच असणार आहेत की वेगवेगळे असणार आहेत? व्यक्ती तितक्या प्रवृत्ती वेगवेगळे असणार आहे. Yes, वेगवेगळे व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्येकाला वेगळं येणार आहे. एकाच गोष्टीबद्दल एकच गोष्ट केली पण प्रत्येकाला वेगळं आलं का नाही. त्याच्यामुळे हे आत्मनिरीक्षणामध्ये हेच आहे की प्रत्येकाचा जो अनुभव येणार आहे तो भिन्न प्रकारचा असणार, तो सारखाच नसणार आहे. आणि कधी वेळेस काय होतं माहित आहे का, काही वेळेमध्ये आपण ज्यावेळेस आत्मनिरीक्षण करतो आणि मग जी आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती आहे का नाही, तिला काय वाटतं हे सांगण्याऐवजी तिला काय वाटायला हवं होतं हे सांगण्याची शक्यता जी असते ना ती दाट असते. म्हणजे काय करायला पाहिजे किंवा काय वाटलंय याऐवजी आपण काय वाटायला पाहिजे होतं, असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, असं नाही करत, दुसरंच सांगत राहतात. महत्वाच्या गोष्टी दूर राहून जातात. त्यामुळे तो एक त्या ठिकाणी अडथळा निर्माण होऊ शकतो. मग सत्य असतं की नाही, कधी कधी आपण सत्य लपवतो आणि सत्य लपवून, सत्य म्हणजे काय की आपली चूक जर असेल तर ते आपण लपवतो आणि मग खोटीच बाजू सांगतो आहे की नाही. तो एक त्यामुळे त्यातले विश्वासार्ह राहत नाही. त्यामुळे विश्वास त्याच्यामध्ये दिसून येत नाही. आपलं मन अवबोध आहे. अवबोध मनामध्ये दडलेल्या ज्या काही भावना आहे, आपल्या वासना आहेत, या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये किंवा आत्मनिरीक्षण पद्धतीनं करताच येत नाही तो. करता येतात का? आपल्या भावना असतात, भरपूर आपल्या भावना आहेत, आपल्या वेगवेगळ्या वासना आहेत. या आत्मनिरीक्षण पद्धतीनं आपल्याला काउंटच करता येत नाही, त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला करता येत नाही, त्याचा आपल्याला अभ्यास करता येत नाही. येतो का हो? आपल्या भावनांचा आपल्याला आत्मनिरीक्षण करताना अभ्यास करता येईल का? त्याचं विश्लेषण करता येईल का? येस सर, येईल का नाही? नाही सर, हा. येणार नाही. येणार नाही. आत्मनिरीक्षण पद्धत जी आहे ना, या आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये तेच प्रॉब्लेम आहे सगळ्यात महत्वाचा. आत्मनिरीक्षण पद्धत कोण कोण वापरू शकेल, कोणाला करता येईल, तुम्हाला काय वाटतं? सगळ्यालाच येते का? A to Z माणसाला येईल आत्मनिरीक्षण? कोण करू शकेल आणि कोण करू शकणार नाही? कोणती व्यक्ती करू शकणार नाही? आताच म्हटलं सर, कसं डिप्रेशन मध्ये व्यक्ती करू शकणार. व्हेरी नाईस. अजून डिप्रेशन मधली व्यक्ती आत्मनिरीक्षण करू शकणार नाही. बरोबर. अजून जास्त आनंदात असणारी व्यक्ती करू शकणार नाही. अरे वा, छान. जास्त आनंदात असणारी व्यक्ती करू शकणार नाही. व्हेरी नाईस. अजून लहान मुलं करू शकतात, नाही. मतिमंद मुलं करू लहान शकतात, मुलं- मतिमंद व्यक्ती म्हणा, मुलं म्हणा करू शकतात, नाही. वेडी माणसं करू शकतात, नाही. मानवापेक्षा इतर जे काही प्राणी आहे, मानव सोडून मानवेतर प्राणी हे करू शकतात का? नाही. नाही. हा, ह्या लोकांना या पद्धतीचा वापर करतात येत नाही. हे सगळ्यात मोठं आहे, अवघड काम आहे. आणि जेव्हा आपण आत्मनिरीक्षण करतो, आत्मनिरीक्षण ही पद्धत शास्त्रीय स्वरूपाची आहे का हो? आता आपण पाहिलं वर्गीकरणामध्ये, आत्मनिरीक्षण पद्धत ही शास्त्रीय आहे का? नाही. शास्त्रीय आहे का? नाही. नाही. ही कसली पद्धत आहे मग? प्रत्येक अशास्त्रीय.
अशास्त्रीय पद्धत आहे की नाही? ही कसली पद्धत आहे? अशास्त्रीय पद्धत आहे. शास्त्रीय नाही आहे ती. या सगळ्या बाबी आपण काय करू शकतो, त्याच्या मर्यादेमध्ये किंवा तोट्यामध्ये आपण टाकू शकतो. निरीक्षण करतो की नाही आपण? ज्यावेळेस ती आत्मनिरीक्षण करणारी व्यक्ती असते, ती प्रामाणिकपणे सांगलच, जे घडलंय ते खरंच सांगलच, खोटं सांगणार नाही, अचूक नाही सांगणार. याची काय गॅरंटी आहे? त्याने जे सांगेल ते बरोबरच असणार आहे किंवा बरोबरच बोलतंय कशावरून? तर तिथे एक अडथळा त्या ठिकाणी येऊ शकतो. माणसाचं पूर्वग्रह, त्याच्या आवडीनिवडी, या सगळ्या बाबींचा त्याचा काय परिणाम जो आहे ते एकूणच निष्कर्षावर येऊ शकतो. माणसाच्या भावना, या भावनांचा अभ्यास सुद्धा आपल्याला करता येत नाही. म्हणून जेवढं फायद्याचं आहे त्याच्यापेक्षा जास्त तोट्याचं आहे. आत्मनिरीक्षण जी पद्धत आहे हे प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्याला शक्य आहे. ह्याच्यातला दुसरा जो भाग येतो तो म्हणजे बाह्य निरीक्षण. ते व्यक्तिनिष्ठ होतं. आत्मनिरीक्षण हे व्यक्तिनिष्ठ आहे. तर बाह्य निरीक्षण कसं असेल हो? वस्तुनिष्ठ. करेक्ट, व्हेरी नाईस. आता वस्तुनिष्ठ का बरं आहे? का बरं असेल बरं? आपण दुसऱ्याचं आत्मनिरीक्षण करतो. येस, करेक्ट करेक्ट. दुसरा करत आहे ना. आत्मनिरीक्षणामध्ये आपणच करतोय ना, म्हणून ते व्यक्तिनिष्ठ आलं. बाह्य निरीक्षणामध्ये दुसरा व्यक्ती, एक माणूस आपलं ऑब्झर्वेशन करताय आणि त्यामुळे दुसरा व्यक्ती जर केला तर त्यानं चांगलंच करणार आहे. त्यानं कशाला खोटं करेल? हा, उलट तुमच्यातले असणारे चांगले गुण तो काढून दाखवेल, वाईट गुण काढून दाखवेल. त्यामुळं बाह्य निरीक्षण हे जे आहे ते वस्तुनिष्ठ निरीक्षणामध्ये मोजलं जातं. कशात मोजलं जातं? वस्तुनिष्ठ निरीक्षणामध्ये मोजलं जातं. त्यामुळं काय होतं माहित आहे का? बाह्य निरीक्षणापेक्षा, आपलं आंतरिक निरीक्षणापेक्षा बाह्य निरीक्षण हे जे वस्तुनिष्ठ मानलं जातं. मग जी उत्तरं आपल्याला आत्मनिरीक्षणामध्ये मिळत नाहीत, ती उत्तरं आपल्याला बाह्य निरीक्षणामध्ये मिळतात की नाही? हो सर. मिळतील का नाही? मिळतात. आता मग काय म्हणलं की बाबा रे, आत्मनिरीक्षण पद्धती ही मतिमंद, गतिमंद, लहान बालक, वृद्ध बालक, माणसं यांना लागू होत नाही. मग बाह्य निरीक्षणामध्ये ह्यांचं ऑब्झर्वेशन करता येईल का नाही? हो सर, करता येईल. बाह्य निरीक्षणाद्वारे आपण काय करू शकतो? या लहान मुलांचं वर्तनाचा अभ्यास करू शकतो, आहे की नाही? म्हाताऱ्या माणसांचं आपण ऑब्झर्वेशन करू. ही म्हातारी माणसं भावनात्मक ज्या वेळेस अशी कलमंडली जातात, डिप्रेशन मध्ये जातात, आनंदात जातात किंवा एखाद्या भावनेचा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक होतो, त्यावेळेस आपण या व्यक्तींचं ऑब्झर्वेशन करू शकतो की नाही? करू शकतो. परंतु हेच आत्मनिरीक्षण करत असताना तुम्ही खूप आनंदित आहे, त्यावेळी तुमचं एकतर आत्मनिरीक्षण होत नाही आणि जर झालं तर ते वस्तुनिष्ठ असणार आहे का? नाही. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आनंदामध्ये असाल तर तुमचं बाह्य निरीक्षण करता येईल का नाही? येईल का नाही? मग ते वस्तुनिष्ठ असेल का नाही बरं? वस्तुनिष्ठ होऊ शकतं की नाही होऊ शकत? होऊ शकतं. हा, करेक्ट. त्याचा आपल्याकडे आता एखादा माणूस गरीब असेल, एखादा बालक गरीब असेल, त्या बालकाच्या भावनिकतेवर आपल्याला कोणता परिणाम झालाय हे पाहता येईल का नाही? याचा अभ्यास करता येईल का नाही? येईल का नाही? ज्या गोष्टी आपल्याला आत्मनिरीक्षणामध्ये सापडत नाही त्या गोष्टी आपण बाह्य निरीक्षण करून सहज घडू शकतो आणि सहज त्या गोष्टीवरती बिलाद सुद्धा आपण करू शकतो. म्हणून आंतरिक निरीक्षणापेक्षा बाह्य निरीक्षण हे सोपं आहे. निष्कर्ष लगेच काढता येत आहे. तर त्याच्यामुळं काय होणार आहे? मग आपलं दारिद्र्य असू दे किंवा आपलं संताप असू दे किंवा काय तर असू दे, अशा वेळेस आपण जे काही निर्णय घेणार आहोत किंवा ज्या गोष्टी सांगणार आहोत त्या कृत्रिमपणे निर्माण होत नाहीत, त्या ओरिजिनलच असतात, आहे की नाही? तर त्यामुळं आपल्याला आंतरिक निरीक्षणापेक्षा बाह्य निरीक्षण खूप महत्वाचं ठरतं. आता आपण जेव्हा आत्मनिरीक्षण झालं आपलं, आता बाह्य निरीक्षण करत आहोत,
आता बाह्य निरीक्षण करताना काय काय खबरदारी घ्यावं लागत असेल बरं? बाह्य निरीक्षण कोण करणार आहे? आपण करणार आहे का? बाह्य निरीक्षण कोण करेल बरं? दुसरा व्यक्ती. दुसरा व्यक्ती करेल. मग ज्यावेळेस दुसरा व्यक्ती एखाद्याचं ऑब्झर्वेशन करणार आहे, त्यावेळेस कोणत्या गोष्टीची त्याने खबरदारी घ्यायला पाहिजे? आता मी समजा तुमचं ऑब्झर्वेशन करणार, तर मी काय काळजी घेतली पाहिजे? निष्पक्ष केलं पाहिजे सर. निपक्षपाती पाहिजे. तटस्थ राहू. निपक्ष करेक्ट आला पाहिजे. निपक्षपातीपणा असला पाहिजे, तटस्थ असलं पाहिजे, मनामध्ये कसलाही पूर्वग्रह असता कामा नये. व्हेरी नाईस, एकदम बरोबर बोलतात. अजून आपली अजून मते आपली मते लादायची नाही. कुणावर लादायची नाही? ज्याचे आपण निरीक्षण करतो त्यावर. करेक्ट एकदम बरोबर. आपण काय करायचं, आपली मतं त्या समोरच्यावर लादायचं नाही. आपल्याला ऑब्झर्वेशन करायला सांगितलंय, त्याची मापं काढायला सांगितलंय, परंतु त्यानं कसं वागलं पाहिजे, कसं नाही वागलं पाहिजे, त्यानं असंच केलं पाहिजे, हे आपण त्याच्यावर लादू शकत नाही. एकदम व्हेरी नाईस प्रश्नाचं उत्तर सांगितलं. वस्तुनिष्ठ असतं हे परीक्षण आणि वस्तुनिष्ठ पद्धतीनंच करावं लागतं. असं व्यक्तिनिष्ठपणा ह्याच्यात आणू शकत नाही आपण. आपण बाह्य निरीक्षण, हे माझं मित्र आहे, हे माझं लय जवळचं आहे, ही माझी बहीण आहे, आई आहे म्हणून जमणार आहे का? नाही. तर जे पण आपण निरीक्षण करणार आहोत ते आपलं निरीक्षण प्रामाणिकपणे असलं पाहिजे. त्यामुळं आपण ही खबरदारी घेतली पाहिजे. प्रामाणिकपणे असलं पाहिजे, व्यक्तिनिष्ठ असलं पाहिजे, व्यक्तिनिष्ठ नको आहे. हे सगळं करत असताना आपण काय करायचं आहे, आता त्याचं ऑब्झर्वेशन करत असताना नोंदी ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे? नोंदी ठेवायला पाहिजे की नाही? हो सर, ठेवायला पाहिजे. काय बरं, नोंदी ठेवल्यावर काय होईल बरं मग? नोंदी तर ठेवल्यामुळे काय होईल? त्याचे वर्तन कळेल. कळेल. करेक्ट. आता नोंदी न करता बी कळेल की हो. नोंदी केल्यामुळेच काय होणार आहे? विसरू शकतो ना निष्पक्ष सर. सोपं जाईल. हा? विसरू शकते का? विसरू शाळा शकते. त्यांच्यातील चुका सुधारण्यास मदत होते. नाही, आवाज व्यवस्थित येईना. निष्कर्ष काढायला सोपं जाईल. निष्कर्ष काढण्यासाठी सोपं जाईल. वा, छान. आता आपला जो माणूस आहे की नाही, हा माणूस काय आहे? विसरभोळा आहे, चुकीचा पुतळा आहे की नाही? हे सगळंच आपल्याला लक्षात राहणार आहे का? सगळ्याच बाबी आपल्याला लक्षात त्यांच्यातील राहणार चुका आहेत का? सुधारण्यास मदत होत होती. आपल्याला एक 2-3 नाही, सर, तासाचं ऑब्झर्वेशन करायला चुका- सांगितलं. आपल्याला 2-3 तासाचं किंवा 2-3 दिवसाचं ऑब्झर्वेशन करायला सांगितलं, तर आपण जर नोंदी नाही केल्या तर लक्षात तेवढं ठेवणार आहे का आपण? नाही, हा, विसरू शकतो. यास. मग विसरू नये म्हणून काय करायला पाहिजे आपण? नोंदी करायला. नोंदी Correct. ठेवायच्या. म्हणून ज्या त्या वेळेस नुसत्या नोंदी ठेवायचं नाही, तर ज्या त्या वेळेस योग्य ठिकाणी योग्य वेळेस तुम्हाला नोंदी करता आल्या पाहिजे. आणि आपण ज्यावेळेस निरीक्षण करणार आहे की नाही, त्यावेळेस आपलं निरीक्षण करणारा माणूस आहे, त्याची भूमिका कसली असली पाहिजे? त्याची भूमिका कसली असली पाहिजे? निपक्षपाती. करेक्ट, व्हेरी नाईस. त्याची निष्पक्षपाती असली पाहिजे आणि त्याच पद्धतीनं तो तटस्थ असला पाहिजे. कुणाची बाजू घ्यायची नाही. त्यानं असंच का वागलं, तसंच का वागलं, असं वागायला पाहिजे होतं, तसं वागायला पाहिजे होतं, हे सगळं साफ चुकीचं आहे. त्यानं तटस्थ तर राहायचं. तो पूर्वग्रह दूषित असायला पाहिजे. म्हणजे पूर्वग्रह अगोदर दूषित यांनी नाही. मला हा? पूर्वग्रह दूषित राहीत नाही. असलं पाहिजे का नसलं पाहिजे? नसावं. नसलं पाहिजे. दूषित नसलं पाहिजे, नसलं पाहिजे. नसावं. हं. होय सर. सर, त्या व्यक्तीला करायला पण जमायला पाहिजे निरीक्षण. तज्ञ असायला पाहिजे थोडंफार. अरे छान, एकदम बरोबर. अजून एकदम बरोबर. आपण ज्यावेळेस आपण निरीक्षण करत असतो त्यावेळेस आपल्या स्वतःच्या आवडीचा, निवडीचा, आपल्या अभिरुचीचा किंवा आपल्या कुठल्याही गोष्टीचा त्या
ज्याचं आपण निरीक्षण करणार आहे त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे का? नाही, नाही. त्याच्यावर परिणामच नाही झाला पाहिजे. आता ही ज्यावेळेस आपण बाहेर निरीक्षण करतो, आता हे बरोबर झालं तुमचं. हे सगळं काय पाहिलं आपण बाह्य निरीक्षण जे आहे हे बाह्य निरीक्षण करताना नेमकी कोणती काळजी घ्यायला पाहिजे हे आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये येणारे नेमक्या अडचणी कोणकोणत्या आहेत, कोणत्या अडचणी येतात सांगा पाहू. बाह्य निरीक्षण करताना कोणत्या अडचणी येतील? वेळ जास्त जाईल सर. हा, वेळ जास्त जाईल. वेळ जास्त जाईल. बरोबर, वेळ खाऊ पद्धत आहे. फेरी नाही अजून. त्या व्यक्तीच्या ज्या आवडीनिवडी आहेत ते योग्य येतीलच असं काही नाही. हा, योग्य येतीलच असं काही नाही. एकदम बरोबर. अजून एका वेळी एकाच बालकाचं करता येईल. बरोबर. आणि निरीक्षण करताना आपण चुकीचं निरीक्षण किंवा ऑब्झर्वेशन नोट डाऊन करणार नाही याची सुद्धा काळजी आपण घेतली पाहिजे. आणि ह्या निरीक्षणामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्यक्तिनिष्ठपणा आली पाहिजे का नाही? कसल्याही नाही. पद्धतीमध्ये निरीक्षणामध्ये व्यक्तिनिष्ठता आली नाही पाहिजे. तर ही हो, सर. व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय? व्यक्तिनिष्ठता म्हणजे काय? स्वतःची मते. काहीतरी स्वार्थ मत आहे त्यांचं. अजून स्वतःची मते. अजून स्वतःचे स्वार्थ विचार, त्याचा. दृष्टिकोन. आपण एखाद्या घटनेमध्ये किंवा स्वतःचा ह्याच्यामध्ये आपण स्वार्थ स्वतःच नसायला बरोबर म्हणतो. पाहिजे, सर. आपण स्वतःच अनालाइज समजतो की नाही, मीच बरोबर आहे, माझंच बरोबर आहे वगैरे अशा गोष्टी घेतो. त्यावेळेस तो काय करत असतो? व्यक्तिनिष्ठपणा करत असतो. तर तो होता कामा नाही. निरीक्षण करताना आपण काय करायला पाहिजे की ज्या व्यक्तीचं आपल्याला निरीक्षण करावयाचं आहे त्याच आपण निष्कर्ष करायचा आहे, आपलं ऑब्झर्वेशन करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे. आणि हे झाल्यानंतर ना त्याचा अनुभव आणि आपला अनुभव हे मिळून त्यांच्यातला फरक जाणून घ्यायचा आहे. या सगळ्या ज्या बाबी आहेत बाह्य निरीक्षण पद्धतीमध्ये येणाऱ्या अडचणी आहेत. आता त्या ह्या व्यक्तीशी समोर हा बोला सर. त्या व्यक्तीशी समरूप होऊन जाणे. त्या व्यक्तीशी समरूप होऊन जाणे आहे की नाही. व्यक्तिनिष्ठ तू माझा फेवरेट आहे, चल बाबा, ओके, मोकळे, टाटा, बाय बाय, आहे की नाही. आपण आपल्या व्यक्ती जवळचा असला तर आपण काय साम दाम दंड भेद सगळ्या गोष्टी वापरून त्याला सगळं खुश करण्याचा प्रयत्न करत असतो. ते त्या ठिकाणी चालू शकणार नाही. आता या आत्मनिरीक्षण पद्धतीचं आता आपण बाह्य बघत आहे ना, त्या बाह्य निरीक्षण पद्धतीचे हे सांगू शकाल का तुम्ही? काय म्हणतात त्याला, फायदे? निष्पक्षपणे निरीक्षण होईल सर. हा, निष्पक्षपणे निरीक्षण करता येईल. बरोबर, एकदम बरोबर. अजून तो कोणत्या वेळी कसा वागेल याचा अंदाज लावू शकतो. हा, एकदम बरोबर. अजून त्या व्यक्तीचे गुण दोष समजतील. हा, अजून तो कुठं चुकतोय याची माहिती मिळू शकेल. काय म्हणले? तो कुठं चुकतोय याची माहिती मिळेल. हा, तो कुठे चुकत असेल तर तो कुठे चुकतो हे कळेल. बरोबर, व्हेरी नाईस. अजून त्या कोणत्या गोष्टीवर भर दिला जाऊ शकतो. हा, सपोर्ट करता येईल. हो, ज्यात चांगले कोणते गुण आहेत हे कळेल. ज्या ठिकाणी आता आपण ज्या ठिकाणी आत्मनिरीक्षण पद्धती वापरली, लहान मुलाला ती चालते का?
नाही. नाही. मग इथं हे बाह्य निरीक्षण चाललं का त्याला? चालेल चालेल. हो चालेल. चालेल सर. चालेल सर चालेल. चालेल. आता आपण जे लहान मुलं असतील, मतिमंद बालकं असतील, है की नाही, किंवा मनोविकृत बालकं असतील, अशांचं आपल्याला वस्तुनिष्ठ निरीक्षण करायला सोपं जाणार आहे. म्हणून ही फायद्याची आहे. ह्या लोकांना स्वतःचं आत्मनिरीक्षण करता येत नाही, पण आपण बाह्य निरीक्षण मात्र करू शकतो. ही जी पद्धत आहे की नाही, ह्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या आपण साधनांचा वापर करू शकतो, है की नाही. त्यामध्ये साधनांचा वापर करून दोन व्यक्तीमध्ये तुलना करू शकतो, वारंवार पडताळा सुद्धा करू शकतो, है की नाही. 2-3 वेळा आपण पाहू शकतो. आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये एकदा आलेली भावना दुसरी वेळ येत नाही, दुसरी आलेली तिसरी वेळेस येत नाही. त्यामुळे इथं तसं नाही, बाह्य निरीक्षणामध्ये आपण कितीही वेळा करू शकतो, है की नाही. हो हो. आत्मनिरीक्षण पद्धत मानवाच्या व्यतिरिक्त कुणाला वापरता येत नव्हती. मग तसं बाह्य निरीक्षण वापरता येईल का नाही? हो सर वापरता येईल. कोणाकोणाला येईल वापरता? सगळ्याच ऑब्झर्वेशन करू शकतो. प्राणी, मानवाला येईल, पक्षी, मानवेतर प्राण्यांचा पण मानव. आपल्याला ऑब्झर्वेशन करता येईल, है की मानव. नाही. हो सर हो. हो सर. आपण कोणाचं पण ऑब्झर्वेशन करू शकतो, झाडाचं, फळाचं, फुलाचं, है की नाही. इसका भी कर सकते हैं. आता याच्या मर्यादा सांगा पाहू. हे जे निरीक्षण आहे बाह्य, याच्या मर्यादा सांगा. सांगा, बरोबर आहे, सांगा. एका वेळी एकाच करता येतो सर. बरं, छान. एका वेळेस एकाच करता येईल, बरोबर आहे. सखोल जर करायचं असेल तर एका वेळी एकाच करू. व्हेरी नाईस. अजून त्या व्यक्तीचा विचार दृष्टिकोन आपल्याला समजणार नाही सर. समजणार नाही का बरं? कारण तो कसा विचार करेल तो त्याच्या पद्धतीनं करेल ना. करेक्ट. आणि जे गोष्ट आहे ती आंतरिक आहे. बाह्यामध्ये दिसणारा माणूस तसंच असेल असं नाही. आता मला सांगा, एखाद्याला माहित झालं की तुझं मी ऑब्झर्वेशन करणार आहे, त्यावेळेस त्याचं वागणं कसं असेल हो? आदर्श असेल, कृत्रिम बदलेल सर. असेल, टिकाऊ असेल, है की नाही. दिखाऊपणाचं असेल. त्यामुळे हे सगळ्यालाच लागू होईल असं नाहीये. आणि ज्यावेळेस आपण प्राण्यावर किंवा इतर व्यक्तीवरती बाह्य निरीक्षण करत असतो, त्यावेळेस आपल्याला त्याचा कंट्रोल करता येईल का? कुणावर पण ताबा नसतो, त्याला कंट्रोल करता येत नाही. अशी पद्धत जे वापरतो तेव्हा जो काही निरीक्षण करणार आहे तो तज्ञ असावा लागतो, माहितीगार असावा लागतो, त्यात कळणारा असावा लागतो. कोण बी उठसूट ऑब्झर्वेशन करू शकेल का? नाही. नाही. जरी आपल्या ह्या पद्धतीला एवढ्या मोठ्या अशा मर्यादा असल्या तरी सगळ्यात जास्त वापरली जाणारी पद्धत म्हणजे बाह्य निरीक्षण आहे. कुठली आहे? बाह्य निरीक्षण आहे. आता पहा, आता पुढची पद्धत आहे प्रायोगिक पद्धत, त्याला आपण एक्सपेरिमेंटल मेथड म्हणतो. काय असेल बरं ह्या एक्सपेरिमेंटल मेथड मध्ये, तुम्ही सांगा पाहू. हा, प्रयोग करणे सर. मानसशास्त्रीय प्रयोगाच्या आधारे व्यक्तीचे माहिती मिळवणे. बरोबर बरोबर. प्रायोगिक पद्धतीमध्ये आपण काय करू शकतो? प्रयोग करू शकतो. आणि ती प्रयोग करत असताना आपण कसं करू शकतो? शास्त्रशुद्ध पद्धतीने करू शकतो. तशी जर खोली, तसं ऍटमॉस्फिअर नसलं तर आपण तयार करू शकतो कृत्रिम. त्याला आपण एक्सपेरिमेंटल म्हणतो. जिथं पडताळून पाहू शकतो, जिथं आपण एखाद्यावर नियंत्रण करू शकतो, ठीक आहे नाही. आणि नियंत्रण करून दुसऱ्यावर ऑब्झर्वेशन सुद्धा करू शकतो. हे असंच काय तसंच काय आहे की नाही. हे आपण कोणत्याही वस्तूचं आपली हे करू शकतो, एक्सपेरिमेंट कोणाचं पण करू शकतो. आणि आपण ह्या सगळं करत असताना एखादी गोष्ट शोधून काढायची वगैरे असेल तर त्या पाठीमागं प्रायोगिक पद्धतीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो. आणि मला सांगा बघू, आपण काल पाहिलं
मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी कुठे कधी काढली बरं? मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी कोठे आणि कधी काढली? आपण सुरुवातच तिथून केली पहा. विल्यम वुंट आणि 1979 मध्ये जर्मनीतील लॅप्सिक विल्मेम उंट विल्यम वुंट. सर 1879 मध्ये जर्मनीतील लाइप्झिग विद्यापीठामध्ये विल्यम वुंट यांनी पहिली प्रयोगशाळाच काढली. छान छान छान. अशा नोट्स काढून ठेवा म्हणजे तुम्हाला कामाला येतील. आता ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीवर प्रयोग करत असतो किंवा काहीतरी गोष्टी शोधून काढतो त्यावेळेस आपण 2 गटामध्ये तुलना करू शकतो की नाही? नुसती तुलना हो, करू सर. शकत नाही तर कुणाला काय कमी पडलं, काय पाहिजे होतं हे सुद्धा आपण काय करतो, काढू शकतो. हा फायदा प्रायोगिक पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतो. हे जे काही प्रायोगिक पद्धत आहे ती गुणवैशिष्ट्य सांगता येतील का बरं तुम्हाला? गुणवैशिष्ट्य सर व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ दोन्ही प्रकारची पद्धती वस्तुनिष्ठ आणि होती. शास्त्रशुद्ध पद्धत आहे. या पद्धतीमध्ये कसल्याही प्रकारे पूर्वग्रहाला फारा नसतो. या प्रायोगिक पद्धतीमध्ये असल्यामुळे आपण जे काही निष्कर्ष काढतो ते वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असतात. परत पडताळून पाहू शकतो. हा सांगा. खरे असतात. खरे असतात, ओरिजिनल असतात, डुप्लिकेट नसतात. आणि परत ते आपण पडताळून पण पाहू शकतो खरंच आहे की नाही, ठीक आहे नाही, किती वेळा करू शकतो. हो सर. तर व्यक्तिनिष्ठ नसते ना पद्धत? व्यक्तिनिष्ठ नसते, वस्तुनिष्ठ असते. हा. आणि आपण ह्याच्यामधून जे निष्कर्ष काढतो ते निष्कर्ष आपल्याला पडताळून पाहता येतात. आणि मग पडताळून पाहिल्यानंतर आपल्याला एक लक्षात येतं की सामान्यीकरण ग्राह्य आहे की नाही हे ठरवण्याचा प्रयत्न सुद्धा याच्यातून केला जातो. आता प्रायोगिक पद्धतीची मर्यादा सांगा पाहू, काय असू शकतील? आता विशिष्ट फायदे प्रयोग पाहिले. हा सांगा. विशिष्ट प्रयोगशाळा लागते त्याशिवाय होत नाही. करेक्ट करेक्ट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशिष्ट अशी प्रयोगशाळा लागते, कुठे बी कमी करू शकत नाही. त्यामुळे ती कशी असणार आहे मग, खर्चिक असणार आहे का स्वस्त असणार आहे? थोडा खर्चिक असणार आहे. खर्चिक असणार. एकदम बरोबर. अजून मानसशास्त्राचं ज्ञान असणं आवश्यक आहे. करेक्ट, एकदम बरोबर. ज्ञान असणं आवश्यक आहे. अजून तज्ञ असणं आवश्यक आहे. ती तज्ञ बी असावी लागते. नैतिक व व्यावहारिक मर्यादा. बरोबर, एकदम बरोबर. अनेक जणांचे एकदम करता येणार नाही. हा, अनेक लोकांचे एकदम करता येणार नाही आपल्याला. बरोबर. अनेक लोकांचे एकदम करता येणार नाही, टप्प्याटप्प्यानं करावं लागेल, थोड्या थोड्या पद्धतीनं करावं लागेल. व्हेरी नाईस. अजून वेळ आणि खर्च. वेळ खाऊ. आणि आपण ज्यावेळेस असा प्रयोग करतो की नाही त्यावेळेस ते नैसर्गिक प्रतिसाद मिळेल याची काय गॅरंटी हो? है की नाही नाही? मिळणार. नैसर्गिक प्रतिक्रिया मिळेल याची काही गॅरंटी आहे का? नाही, कृत्रिम असू शकते ना. नाही. समोरचा माणूस कुशाला बसायला म्हणणार ते. काही उणीवा राहू शकतात. हा काही उणीवा राहू शकतात. हा. आणि मग काय होतं माहितीये का, याला पण सहकार्य पाहिजे असतं, अशा पद्धतीमध्ये पण सहकार्य पाहिजे असतंय. मग सहकार्य मिळेल त्याची काय गॅरंटी? एका माणसाचं काम आहे का हे? एका माणसाचं काम आहे का? नाही. नाही.
मग याच्यासाठी माणसं लागतात. मग ती माणसं पुरवणी पडतीलच, मदतीला येतीलच, याची काय गॅरंटी आहे? कुछ भी नाही, आहे का नाही? आता आहे सर्वेक्षण पद्धत. चला सांगा पाहू, सर्वेक्षण म्हणजे काय? सर्वेक्षण म्हणजे काय? माहिती गोळा करून घ्यायचं. हा, करेक्ट करेक्ट. मत जाणून घेणे. हा, बरोबर. तसं तर आता आपण बालवर्तनाच्या ज्या पद्धती पाहिल्यात, निरीक्षणाच्या वगैरे, त्या पद्धतीपैकीच ही एक पद्धत आहे, सर्वेक्षण पद्धत. हे सर्वेक्षण पद्धतीमध्ये किंवा सर्वेक्षण पद्धतीचा अर्थच काय होतो? पाहणी करणं, सर्वे करणं, पाहणं, हे की नाही? एखाद्या वयोगटातील जो काही मुलगा आहे, त्या मुलाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर विशिष्ट गटातला, तर ही पद्धत आपल्याला काय होणार आहे? उपयुक्त असणार आहे. त्याचबरोबर असे जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची म्हणा किंवा कुठल्याही परीक्षेची म्हणा, माहिती आपल्याला लगेच गोळा करता येते. या जी काही पद्धत आहे, ही पद्धत एखाद्या व्यक्तीचं किंवा विशिष्ट अशा व्यक्तींचं त्याचं कल नेमकं कुणीकडे आहे हे शोधून घेण्यासाठी ही पद्धत खूप छान आहे. बरोबर आहे का? बघा मी काय म्हणतो, एखाद्या व्यक्तीचा कल वगैरे शोधून घ्यायचा असेल, नेमकं सगळेच कुठल्या अँगलला आहेत हे जर पाहायचं असेल आपल्याला, तर ही पद्धत काय आहे? उपयुक्त आहे. एका आता विशिष्ट हा, त्यांचे मत त्यांचा मानसिक कल कुठे कुणीकडे आहे हा, कळतंय ना. हे कळतंय. करेक्ट करेक्ट करेक्ट, कळतंय. आता ह्याचे आपल्याला काही मर्यादा सांगता येतील का हो? नाही आहे ना? सर्वेक्षण पद्धतीच्या काही मर्यादा येतील का? ही एकतर मोठ्या जनसंख्येवर काम करावं लागतंय, वेळ काऊ आहे, पैसा खर्च होत आहे, आणि एवढं सगळं करून योग्य माहिती मिळेल याची काही गॅरंटी नाही. कारण ते उत्तर देणाऱ्यांनी जर आदर्श उत्तर दिली, वेगळीच उत्तर दिली, तर काय करणार आहे का नाही? बरोबर आहे का? हो सर. आता काही वेळेस काय होतं माहितीये का, एखादा खूप खुश असेल, एकदम उत्स्फूर्त असेल, तर त्याचे ते विचार प्रक्रिया, त्याच्या प्रतिक्रिया, यावेळेस आपल्याला सखोल अशी माहिती मिळवता येत नाही. पाहुणे आहारी जर असेल तर त्यावेळेस आपल्याला सखोल माहिती घेता येत नाही. तर हे सगळे काय झाले, त्याचे फायदे झाले. तोटा सांगा पाहू. तोटा सांगा, सर्वेक्षण पद्धतीचा तोटा सांगा पाहू. योग्यच माहिती मिळेल असं नाही सर. हा, योग्य माहिती मिळते त्याची काही गॅरंटी नाही. बरोबर. अजून बाह्य निरीक्षकासारखा विद्यार्थ्याचा अभ्यास करता येणार नाही. हा, जसं बाह्य निरीक्षण करू शकतो आपण एखाद्या विद्यार्थ्याचं, तसं या पद्धतीत होणार नाही. बरोबर बरोबर. इथं मतं जाणून घ्यायची आहे, दुसऱ्याकडून घ्यायचे ते पण. हो, बरोबर आहे. नमुना निवडीतील त्रुटी किंवा चुकीचे प्रश्न. हा, बरोबर. आता आपल्याला पाहायचं आहे, आता आपल्याला काय पाहायचं आहे? केस स्टडी, ज्याला आपण जीवन वृत्तांत पद्धत असे म्हणतो. जीवन वृत्तांत पद्धत. आता ही जीवन वृत्तांत पद्धत आहे की नाही, एखादी व्यक्ती असेल किंवा एखादी संस्था असेल, यावेळेस त्याचा जर आपल्याला सखोल अभ्यास करायचा असेल तर त्यावेळेस की नाही ही जीवन वृत्तांत पद्धत वापरली जाते. त्यालाच आपण केस स्टडी असं म्हणतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं बालपण, त्याचं बालपण कसं आहे, त्याचा अनुभव कसा आहे, त्याचे एकमेकाशी परस्पर संबंध कसे आहेत, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याचा कल कसा आहे, त्याची अभिवृत्ती, त्याचा ऍटिट्यूड, त्याचा ऍप्टिट्यूड कसा आहे,
तो बुद्धिमानी आहे की नाही, त्याच्याकडे नेतृत्व गुण आहे की नाही, सहकार्याची भावना आहे की नाही, तो कोणत्या गोष्टीमध्ये समायोजन करू शकतो, स्वतःला ऍडजस्टमेंट करून घेऊ शकतो, त्याच्या आशा काय आहेत, आकांक्षा काय आहेत, त्याला काय गुण आहेत का दोष आहे, या सगळ्या बाबींचा जर अभ्यास करायचा असेल एकाच व्यक्तीबद्दल किंवा संस्थेबद्दल, तर आपण केस स्टडी आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. अजून एकदा तुम्हाला सांगतो पहा, केस स्टडीचा वापर करत असताना केस स्टडी एखादी व्यक्ती एखाद्या संस्थेचं करता येतं. आता मला सांगा, लोकमान्य टिळकाचा आपण केस स्टडी करू शकतो की नाही करू शकतो? हो हा, हो सर, करू शकतो. करू शकतो. हो करू शकतो. एखादी सामाजिक संस्था आहे त्याचं करू शकतो की नाही करू शकत केस स्टडी? हो करू शकतो. म्हणजे आपण काय शिकलो हो. की केस स्टडी ही एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक व्यक्तीची आणि एखाद्या संस्थेची पण आपण काय करू शकतो, केस स्टडी करू शकतो. शकतो. आता पहा, हे सगळं झालं. आता ह्या जीवन वृत्तांत पद्धतीचे वैशिष्ट्य काय सांगता येतील बाबा? वैशिष्ट्य एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची सखोल माहिती मिळू शकतो. वा, छान, खूप सुंदर, बरोबर. अजून दृष्टिकोन बदलायला उपयुक्त आहे की नाही बदल? एखाद्याचं मत परिवर्तन व्हायला सर हो सर, प्रेरणादायी पण असू शकते. प्रेरणादायी असू शकेल. अजून जसं की आपले आता हे काय ना, कोणते मुंडे, तुकाराम मुंडे यांचा जर केस स्टडी केला तर एक प्रेरणादायी होईल का नाही होईल? हो हो सर. आता आपण अशा ह्याच्यातून केस स्टडी मधून जी माहिती संकलित केलेली आहे का नाही, त्या माहितीचं आपण निरीक्षण ज्यावेळेस करतो किंवा निष्कर्ष काढतो त्यावेळेस त्याची जी काही समस्या आहे ती सोडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन करता येईलच याची काही गॅरंटी नाही. बरोबर आहे का? आता हे झालं वैशिष्ट्य. आता बघा, या पद्धतीच्या मर्यादा सांगा, जीवनवृत्तांत पद्धतीच्या मर्यादा. सर, मिळालेली माहिती ऑथेंटिकच असेल असे. करेक्ट, ऑथेंटिक असेलच असं नाही, एकांगी पण असू शकते ना. आता तुम्ही जर माझ्या संस्थेचं जर केस स्टडी करत असाल तर मी माझ्या संस्थेचं गुण लय सांगणार ना, एकांगी सांगणार ना, आहे की नाही? होय की नाही? हो 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 सर. अजून एवढंच. आता सतत जीवन वृत्तांत पद्धत ही वेळ खाणारी आहे, खर्चिक आहे की नाही? एकाच करायचं म्हणजे खर्चच होणार आहे की एका वेळी एकाच संभव आहे. एका वेळेस एकाच करू शकतो. अजून छान, एका वेळेस आपण एकाच करू शकतो. हे केस स्टडीचं सगळ्यात महत्वाचे आहे. आता जे आपण पाहिलेलं आहे त्याची उत्तर बघा, देता येते का? पहिल्या प्रश्नाचं उत्तर येईल का देता? हो सर. काय येते पहिल्या प्रश्नाचं? हा, सायकोलॉगस. लोगस. सायक आणि लोगस. व्हेरी नाईस. पहिल्याचं. दुसऱ्याचं? वर्तनाचा येतो. मनाचे शास्त्र. मानसशास्त्र नाही, मानसशास्त्राच्या संशोधनाचा मुख्य विषय. मानवी वर्तन, मानसिक प्रक्रिया. करेक्ट करेक्ट, एकदम बरोबर, मानवी वर्तन. एकदम बरोबर. मानसिक प्रक्रिया आणि मानवी वर्तन. व्हेरी नाईस. 1879. 1979. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. अजून शेवटचं? वर्तन, मानसिक प्रक्रिया आणि अनुभव. करेक्ट. काय काय आलं? मानवी भावना. वर्तन, मानसिक प्रक्रिया आणि अनुभव. बरोबर, एकदम बरोबर. तर बघा, मला सांगा, तुम्हाला मी जे शिकवलं
त्याच्यावर लगेच मी उत्तरं सांगितली. आता त्याच्यावरून तुमचं कॉन्फिडन्स वाढलं का नाही? शिकवलेलं समजलं का नाही? हो सर. शिकवलेलं समजलं का नाही? हो सर, हो सर. हो हो तुम्ही सर, आज समजलं. थोडे सुद्धा विचलित झालेले नाही आहे. रोज आपण तासभर घेतो, आज आपण 1.5 तास घेतला. ह्याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिट तरी विचलित झाले का? 5 मिनिट तरी? नाही सर. हा. आणि हे 1.5 तास कधी झाले, कसं झालं असं तर वाटलं तर का? असं वाटत होतं का कधी संपतंय असं वाटत होतं का? नाही सर. हा नाही सर. लेक्चर कधी नाही. संपतंय एकदा असं वाटत होतं का? अजून 1 तास चालावा. नाही सर. हा. तर ही जी काही तुमचं वेळेकडे कॉन्फिडन्स लक्ष आहे, गेलं नाही सर. हाच कॉन्फिडन्स तुमचा आपल्याला बिल्ड करायचा आहे. आणि प्रत्येक घटकाबद्दल तुम्हाला सखोल ज्ञान जर मिळालं, तुमच्या कन्सेप्ट जर क्लिअर झाल्या, तर तुम्ही कसलाही प्रश्न आला तर काय करू शकता, त्याचं उत्तर देऊ शकता. शक्य आहे की नाही? पॉसिबल आहे की नाही? येस सर. हो हो. सर. येस. चला, तर मग आज आपण या सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्या, मानसशास्त्र म्हणजे काय पाहिलं, त्याच्यानंतर शिक्षण म्हणजे शिक्षणाची वैशिष्ट्ये पाहिली, आणि आज आपण वर्तन अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. आत्मनिरीक्षण, निरीक्षण पद्धत पाहिली, प्रायोगिक पद्धत पाहिली, सर्वेक्षण पद्धत पाहिली, हा, आणि केस स्टडी सुद्धा पाहिली. या सगळ्या ज्या बाबी आहेत, म्हणजे टोटली काल 1 मार्काचं आणि आज 1 मार्काचं आपण पूर्णपणे डाटा संपवलेला आहे. म्हणजे आज 2 दिवसामध्ये आपण एक संपूर्ण चॅप्टर संपवलेला आहे. एक संपूर्ण चॅप्टर संपवलेला आहे. आणि हे चॅप्टर संपवल्यानंतर तुमच्यामध्ये जे काही एक आत्मविश्वास, अनुभव एक क्रिएट झालेला असेल, तो तुम्ही अनुभवत आहात. आता मी तुमच्या ग्रुपला एक पुस्तक टाकलेलं आहे मानसशास्त्राचं. काय टाकलेलं आहे? मानसशास्त्राचं पुस्तक टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये हा चॅप्टर आहे. तो चॅप्टर सगळ्यांनी वाचायचा. मी होमवर्क देत आहे ना, तो सगळ्यांनी वाचायचा आणि त्याच्यावरून तुम्ही MCQ तयार करायचे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन तयार करायचे, प्रश्न तयार करायचे आणि 4 ऑप्शन लिहायचे. प्रश्न मात्र असे काढायचे की ते वारंवार विचारले जातील. ते प्रश्न कसे काढायचे? वारंवार विचारले जातील, IMP असतील, ह्याच्यावर प्रश्न येऊ शकतो असेच काढायचे. खोगीरवरती प्रश्न काढायचे नाही. प्रश्न एकदम इम्पॉर्टंट असला पाहिजे, प्रश्न एकदम जेन्युअन असला पाहिजे, आणि पाहता क्षणी वाटला पाहिजे की हा येऊ शकतो बा सर. असा प्रश्न ह्या टॉपिक वरती प्रत्येकाने किती प्रश्न काढू शकता? 10, 20, 30, 40? बस सांगितलं. हा, किती काढू शकाल? ह्या चॅप्टर वरती तुम्ही किती प्रश्न काढू शकाल? एक 15 पर्यंत सर. ठीक आहे, तर तुम्ही 20 प्रश्न काढायचे प्रत्येकाने. उद्याचं तुमचं टास्क असेल, तुमचं उद्याच्या तासापर्यंत, उद्या रविवार आहे तरी पण आपण घेऊयात वाटल्यास 1 तास. पण त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, दिलेलं मी जे टास्क आहे ते पूर्ण करायचं आहे. तुमचा टास्क काय आहे की आजचा धडा मी तुम्हाला पुस्तक टाकलेला आहे, तो वाचायचा आणि त्याच्यावरती 20 प्रश्न काढायचे, MCQ काढायचे. तेही चांगल्या क्वालिटीचे प्रश्न काढायचे, उगाच काही बी काढायचं नाही. हो सर. बरं, आता हे प्रश्न काढल्यामुळे काय फायदा होईल असं वाटतं हो? काय फायदा होईल? कन्सेप्ट क्लिअर होईल सर. व्हेरी नाईस. ऑलरेडी आता आपण शिकलेलं आहे, पण परत तुम्ही वाचणार म्हणजे डबल तुमचं कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे कळेल की अनालिसिस, की ह्या टॉपिक मधला कुठला घटक महत्वाचा आहे, प्रश्न कशावर विचारू शकतील, प्रश्न कसा येऊ शकतो, कसा काढायचं, हे तुम्हाला कळेल. त्यामुळं तुम्ही 2 वेळा वाचाल, 3 वेळा वाचाल. म्हणजे परत एकदा का तुमच्या या धड्यावरची कन्सेप्ट क्लिअर झाली, तर परत या धड्यात यायची गरज आहे का तुम्हाला? आहे का? चांगलं लक्षात राहील. नाही. येस, डेफिनेटली हे लक्षात राहणार आहे तुमच्या, आणि परत ते करायची गरज पडणार नाही. व्हेरी नाईस. चला, तर मग कामाला लागूया. आणि नक्कीच उद्या मी केलं नाही असं कोणी नसणार आहे, असं मला वाटतंय. होऊ शकेल का असं? उद्या हे काम सगळेच जण करतील असं मला वाटतंय. हो, आवाज येते का पहा, हो, सर. कुणाचा येईल? हो सर. हो सर, करतो सर. फक्त 2-3 जणच बोलून राहिले, बाकीचे काय झाले? झोपले का काय?
बाकीचे काय जेवण करतायत? बाकीच्यांचं काय झालंय? ठीक आहे, काय व्हायचं ते मी उद्या बघतो, कोण कसं काय करतंय का नाही करतंय, त्याच्यावरनं आपण ठरवूयात काय करायचं हे सुद्धा सांगतो मी. जर तुम्ही उद्याचा हा टास्क पूर्ण नाही केला तर लक्षात घ्या, येणाऱ्या पुढच्या 8 दिवसासाठी तुम्हाला क्लास जॉईनच करता येणार नाही, असं करणार आहे मी. मग याच्यामुळे काय होईल, तुम्ही अभ्यास करा, तुमचाच फायदा होणार. माझा होणार आहे का? माझा होणार आहे का? नाही सर नाही. नाही. मग नियम लावायचे की नाही लावायचे नियम? नियम अटी लागू. लावायचे का नाही? लावायचे सर लावायचे. हा, काय फायदा लावायची होईल सर, ना? साम दाम दंडभेद सगळंच लावा सर. ऑलरेडी आपण असायला थोडे, मग थोडेच आहे, थोडक्यात पण गर्दी नको पण दर्दी हवे. आता दर्दी करायचं असेल तर नियम थोडे हो. लावावेच लागतील, कठोर थोडं करावंच लागेल, आहे की नाही? हो सर हो. करावं लागेल का नाही? कुणासाठी? माझ्यासाठी का? नाही सर, आमच्यासाठी. येस, डेफिनेटली. चला, तर मग उद्या भेटूया उद्याच्या तासामध्ये. तोपर्यंत गुड नाईट. गुड नाईट सर. थँक्यू सर थँक्यू. थँक्यू सो मच.